नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण आदि शंकराचार्यांच्या अपरोक्षानुभूती या प्रकरण ग्रंथाचं विवेचन बघत आहोत. आज अपरोक्ष अनुभूती याचा तिसरा एपिसोड मी चालू करत आहे. परंतु त्यापूर्वी मंगलाचरण म्हणून मी सुरुवात करते. श्रीमन महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मताम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अपरोक्ष अनुभूती एपिसोड तिसरा. मंत्र 12 मी सुरुवात करते. कोहम कथमिदं जातं को वे कर्तास्य विद्यते उपादानं किमस्तिह विचारः स्वयं ईदृशः. म्हणजे काय? तर मी कोण आहे, हे जगत कसं उत्पन्न झालं, त्याचा निर्माता कोण आहे आणि कुणाच्या सहाय्यानं हे जगत निर्माण झालेलं आहे. हे जे 4 प्रश्न प्रमुख प्रश्न आहेत त्या संदर्भात हे प्रश्न साधकानं विचारलेले आहेत. आणि अशा प्रकारच्या विचारांना अशा प्रकारच्या विचारांना सेल्फ इन्क्वायरी किंवा स्वतःच्या आत्मतत्वाबद्दलचे पडणारे प्रश्न असं म्हटलं जातं. मी कोण आहे? यावरून रमण महर्षींची कथा मी तुम्हाला सांगू इच्छिते. रमण महर्षी, जन्म 1879, मृत्यू 1950. जन्म तामिळनाडू इथे तिरुचुल्ली गावामध्ये झाला. वडील सुंदर अय्यर, आई अळगम्मा. पूर्वीचं त्यांचं नाव म्हणजे संन्यास ग्रहण करण्यापूर्वीचं त्यांचं नाव व्यंकटरामन अय्यर. त्यांना वयाच्या 16व्या वर्षी स्वतःच्या मृत्यूचा जणू साक्षात अनुभव त्यांना आला आणि त्यामध्ये त्यांना स्वतःमधील ईश्वरीय तत्वाचं किंवा आत्मतत्वाचं दर्शन झालं असं सांगण्यात येतं. त्यांनी मदुराई ते इथे राहत होते ते त्यांनी सोडलं आणि ते अरुणाचल पर्वतावर अरुणाचल पर्वतावर तिरुवन्नमलाई येथे तिथे ते गेले आणि तिथेच त्यांनी संन्यास धारण केला आणि मग तिथेच ते राहिले. त्यांना शिवाचा अवतार समजलं जात असे. मदुराईमध्ये असताना ते मीनाक्षी टेम्पलमध्ये नेहमी जात असत. तेव्हा त्यांना नेहमीच एक अलौकिक अशी पारमार्थिक अनुभूती येत असे. जेव्हा त्यांना मृत्यूचा अनुभव आला तेव्हा त्यांच्या आतून त्यांना प्रकाश ऊर्जेनं जणू त्यांना पकडून ठेवलेलं आहे असं त्यांना वाटून गेलं. आणि मरण नेमकं कुणाला येत आहे, मरण नेमकं कुणाला येत आहे हा प्रश्न ते स्वतःला विचारू लागले. जेव्हा शरीर मरेल, मृत्यू हा माझ्या शरीराला येणार आहे आणि जेव्हा
शरीराचा मृत्यू होईल तेव्हा सुद्धा हा अंतर्गत ही जी ज्योत आहे, प्राण ऊर्जेची, चैतन्याची जी ज्योत आहे, ती जी ज्योत आहे तिचं मूळ स्वरूप, त्याला मात्र मृत्यूनं धक्का लागणार नाही, ज्याला त्यांनी ईश्वर तत्व असं म्हटलं. आणि या अनुभूतीला त्यांनी अक्रममुक्ती म्हणजे म्हणजे अचानकपणे काही त्याची कल्पना नसताना आलेली आत्मजाणीव मला झाली असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्या अनुभूतीनं त्यांना ईश्वरीय मन प्राप्त झालं. बरं का, काय म्हणतात ते, की त्या अनुभूतीनं त्यांना ईश्वरीय मन जणू प्राप्त झालं. अरुणाचल मंदिरामध्ये ते एकांतवासामध्ये खोल दीर्घ समाधीमध्ये ते राहू लागले. ते त्यांच्या अखेरीपर्यंत रमण आश्रमामध्ये राहिले. ते अत्यंत साधे आणि विनयशील होते. हू ॲम आय हा प्रश्न स्वतःला विचारा असं ते येणाऱ्या शिष्यांना, साधकांना ते सांगत असत, की काय करा, सर्वप्रथम स्वतःचं अंतर्गत निरीक्षण करा आणि स्वतःला विचारा, हू ॲम आय. या सेल्फ इन्क्वायरीवर, आत्मविचार करण्यावर ते भर देत असत. मी करणाऱ्या इगोच्या मागचा खरा स्रोत कोणता आहे ते शोधा आणि त्याची अनुभूती घ्या. आपल्या इगोची आपण रोजच अनुभूती घेत असतोच की, मी करत असतो. ते मला जाणवतं, मला ते अनुभवाला येतं. पण त्या मी बडबड बडबड करणाऱ्या इगोच्या पाठीमागे जो त्याचा मूळ स्रोत आहे, त्याचा शोध घेण्यामध्येच मनुष्याची सार्थकता आहे. तो शोध घ्या आणि ते तुमचं खरं स्वरूप आहे असं ते सांगत असत. मी या विचाराकडे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष देत जा आणि तसं केल्यानं हा मी नेमका कुठून बाहेर पडतो हे तुम्हाला समजून येईल. सातत्यानं जर तुम्ही आत्मचिंतन केलं तर हा विचार अदृश्य होऊन जातो आणि आत्मतत्वाचं दर्शन साधकाला घडू शकतं. आणि त्यानं काय होतं, तर वासना सगळ्या नष्ट होतात, विचारांचे तरंग निर्माण होत नाहीत. असे साक्षात ईश्वर स्वरूप रमण महर्षी. आता मंत्र 13. नाहम भूतगणो देहो नाह चाक्षगणस्तथा एतद्विलक्षणः कच्चितः विचारः सोयम ईदृशः. म्हणजे काय, इथे या मंत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की मी म्हणजे शरीर नाही. पहिल्या 12व्या मंत्रामध्ये साधक प्रश्न विचारतो, मूलभूत प्रश्न विचारतो की मी कोण आहे. त्याचं आता उत्तर द्यायला सुरुवात झालेली आहे. मी म्हणजे शरीर नाही. जे शरीर भूतांपासून बनलेलं आहे ते शरीर म्हणजे मी नाही. मी इंद्रिय सुद्धा नाहीत. मी या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. मी जरी शरीरामध्ये स्थित असलो तरी शरीर म्हणजे मी नाही. शरीर जड आहे. शरीर हे आपल्याला प्रकृतीकडून मिळालेलं आहे. कसं आहे ना, की काय त्यातली गंमत अशी आहे की आपलं शरीर हे 2 परस्पर विरुद्ध घटकांनी बनलेलं आहे.
म्हणजे असं की शरीराचे इंद्रिय, मन, बुद्धी, अवयव हे सगळे घटक हे आपल्याला प्रकृतीकडनं मिळालेले आहेत आणि त्यामुळे ते जड आहेत. त्यामध्ये चैतन्य ऊर्जा नाही. हे झाले प्रकृतीकडनं मिळालेले 25 घटक. आणि त्याच बरोबरीनं नुसते हे 25 घटक नाही, तर त्या बरोबरीनं शरीरामध्ये आणखीन एका तत्वाचं मिश्रण केलेलं आहे. ते तत्व म्हणजे ईश्वरीय तत्व. ईश्वरीय तत्व अधिक प्रकृतीकडनं मिळालेले हे शरीराचे घटक, असं दोन्ही मिळून आपलं शरीर बनलेलं आहे. तर काय होतं की ईश्वरीय तत्व जरी एकच घटक आतमध्ये असला तरी तो कसा आहे, तो जड नाही, तो चैतन्यशील आहे. त्या तत्वामुळेच या उरलेल्या शरीराच्या घटकांना ऊर्जा मिळते आणि ते कार्यक्षम होतात. म्हणजे एक तत्व पारलौकिक तत्व आहे, ईश्वराकडून मिळालेलं ते आत्मतत्व आहे आणि बाकीची तत्व ही प्रकृतीकडनं मिळालेली आहे. ईश्वर आणि प्रकृती या दोघांनी दिलेल्या घटकांपासून आपलं शरीर बनलेलं आहे. शरीर जड आहे, ते स्वतःहून कार्य करू शकत नाही. वरवर आपल्याला दिसतं माझे हात काम करतात, माझ्या पायाने मी चालते, डोळ्याने मी बघते. हे जरी खरं असलं तरी ते वरवरचं सत्य आहे. या सगळ्यांना कार्यक्षमता ही आतल्या आत्मतत्व असल्यामुळे ती कार्यक्षमता शरीराला, मनाला, इंद्रियाला सगळ्यांना ती मिळू शकते. मी म्हणजे शरीर नाही. मग हे शरीर कशाचं बनलेलं आहे? मग मी म्हणजे नेमका कोण? या प्रश्नाचं उत्तर तैत्तरीय उपनिषदामध्ये आपल्याला सापडतं. तैत्तरीय उपनिषदामध्ये सर्वप्रथम शरीराची अंतर्गत रचना याचा मूलभूत विचार केला गेला आणि नुसता त्याचाच विचार केला नाही, तर जे पंचकोशांनी आपलं शरीर जे बनलेलं आहे त्या पंचकोशांचं वर्णन करून तिथेच थांबले नाहीत, तर त्याच्या पलीकडे जे तत्व आहे ते आत्मतत्व आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलं. मी म्हणजे शरीर नाही, म्हणजेच मी म्हणजे पंचकोशांनी बनलेलं हे माझं शरीर नाही. हे पंचकोश कोणते? तर सगळ्यात प्रथम वरवरचा जो कोश आहे त्याला अन्नमय कोश असं म्हटलं जातं. अन्नमय कोश म्हणजे आपलं स्थूल शरीर, जे सगळ्यांना दिसू शकतं ते. अन्नमय कोश हा अन्नापासून बनलेला आहे. अन्नामुळे या अन्नमय कोशाचं भरण पोषण होतं. अन्न जर दीर्घकाळ मिळालं नाही तर हा नष्ट होण्याची भीती असते. अन्नमय कोश हा जो आहे वरचा, हा जो कोश आहे तो म्हणजे शरीर आहे का? नाही. का नाही? तो म्हणजे आत्मतत्व आहे का? तर अन्नमय कोश म्हणजे आत्मतत्व होऊ शकत नाही. का? कारण अन्नमय कोश हा विकारी आहे, जड आहे, तो प्रकृतीकडनं मिळालेला आहे, तो आपल्याला ईश्वरीय तत्वानं दिलेला नाही. ईश्वरीय तत्वानं केवळ आणि केवळ आत्मतत्व आपल्या शरीरामध्ये स्थित केलेला आहे. अन्नमय कोश हा विकारी आहे, जड आहे, तो त्याची जी स्थिती आहे ती बदलत असते. शरीर वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असतं, त्याच्यामध्ये अनेक बदल घडत असतात, म्हणजेच ते विकारी आहे. त्यामुळे ते आत्मतत्व होऊ शकत नाही. त्यानंतर
अन्नमय कोशाचा आतील त्याला जो व्यापलेला आहे आतून, तो कोश म्हणजे प्राणमय कोश. आता प्राणमय कोश म्हणजे चैतन्य ऊर्जा नाही. प्राणमय कोश अशा अर्थाने तो आहे की आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत, ज्यांच्या सहाय्यानं आपण दिवस रात्र कर्म करत असतो, त्या कर्म शक्य होणं यासाठी जे ऊर्जा प्राण लागतो, तो हा प्राणमय कोश. हा पंचप्राणांपासून बनलेला आहे. परंतु प्राणमय कोश म्हणजे आत्मतत्व आहे का? तर नाही. कारण प्राणमय कोश हा बदलत असतो, नाही का? आपण कधी कधी म्हणतो, आज मला अजिबात काही उत्साह वाटत नाहीये, आज मला शक्ती वाटत नाहीये. तर कधी कधी आपल्याजवळ अफाट ऊर्जा असते आणि त्यांनी आपण खूप काही कार्य करून जातो. म्हणजेच हा बदलतो, नित्य नाही, विकारी आहे. प्रकृतीकडनं मिळालेला तो घटक आहे आणि तो जड आहे. त्यामुळे प्राणमय कोश सुद्धा आत्मतत्व होऊ शकत नाही. मग प्राणमय कोशाला आतून व्यापलेला तिसरा कोश म्हणजे मनोमय कोश. बघा किती सिस्टमॅटिक पद्धतीनं उपनिषदांमध्ये आपल्या शरीराची अंतर्गत रचना त्यांनी आपल्याला उलगडून दाखवलेली आहे. हे जे कोश आहेत ते अर्थातच सूक्ष्म आहेत, हे आपण लक्षात ठेवावं. तर प्राणमय कोशाला आतून व्यापलेला कोश म्हणजे मनोमय कोश. तो कशापासून बनलेला आहे? मन हा घटक हा सुद्धा प्रकृतीकडनंच आपल्याला मिळालेला आहे. मन अधिक 5 ज्ञानेंद्रिय यांच्या सहाय्यानं हा सूक्ष्म मनोमय कोश तयार झालेला आहे. अहमपणा आणि ममत्व हे त्याचे गुण समजले जातात. तो बाह्य जगतामध्ये मनोमय कोश काय करतो? बाह्य जगतामधून येणाऱ्या गोष्टी किंवा अंतर्गत मनातल्या उद्भवणाऱ्या वासना यांच्याकडे तो आकृष्ट होतो आणि त्याला हव्याशा वाटू लागतात. मनोमय कोश हे आत्मतत्व होऊ शकेल का? तर नाही. का? कारण ते सुद्धा जड आहे. प्रकृतीकडनं मिळालेलं जड या अर्थानं की ते अचेतन आहे. नाहीतर आपण म्हणू शकतो की मन तर सतत विचार करत असतं, तर त्या अर्थाने नाही. जड या अर्थानं की त्याच्यामध्ये स्वतःची स्वयंभू अशी ऊर्जा चैतन्य तत्व नाही. मन जे प्रकाशित होतं, मन जे हजारो विचार करतं, जे कार्यक्षम होतं, त्याला ती ऊर्जा ही आत्मतत्वाकडनं मिळालेली आहे. त्यामुळेच मनोमय कोश हा सुद्धा आत्मतत्व होऊ शकत नाही. विकारी आहे, बदलणारा आहे. त्याची आपण अनुभवतो, आपली मनस्थिती सतत बदलत असते, विकारी आहे, नित्य नाही. त्यामुळे ते आत्मतत्व नाही. आता मनोमय कोशाला आतून व्यापणारा चौथा कोश म्हणजे हा विज्ञानमय कोश. बर का? विज्ञानमय कोश हा बुद्धी अधिक पंचज्ञानेंद्रिये यांच्या सहाय्यानं तो बनलेला असतो. हा आत्मतत्वाच्या सगळ्यात जवळचा कोश मानला जातो, परंतु तो सुद्धा आत्मतत्व होऊ शकत नाही. का? कारण विज्ञानमय कोश हा सुद्धा विकारी आहे, जड आहे, नित्य नाही, सतत बदलणारा आहे. त्यामुळे विज्ञानमय कोश हा सुद्धा आत्मतत्व नाही. आता शेवटच्या कोशाकडे आपण वळूया. पंचकोशामधील 5वा कोश. हा 5वा कोश आहे आनंदमय कोश. बर का? आनंदमय कोश म्हणजे आपल्यामध्ये
जेव्हा आपल्याला आनंदाच्या वृत्ती त्याचे तरंग उठतात आणि त्यांना जेव्हा आत्मतत्व प्रकाशित करतं, त्या आनंद वृत्तींना आनंदमय कोश असं म्हटलं जातं. परंतु होतं काय, की केवळ सुषुप्तावस्थेमध्ये म्हणजे गाढ निद्रावस्थेमध्ये हा खराखुरा आनंद आपण घेऊ शकतो. परंतु तेव्हा ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय खरं म्हटलं तर कार्य करत नाहीत. मन, बुद्धी सुद्धा गाढ निद्रेमध्ये शांत असते. असं असून सुद्धा आपल्याला गाढ निद्रेचा अनुभव अतीव सुख आणि आनंद देतो. आद्य शंकराचार्य असं म्हणतात की केवळ पूर्व सुकृतामुळेच बर का, केवळ पूर्व सुकृतामुळेच मनुष्याला जागृतावस्थेत असताना सुद्धा हा आनंद घेऊ शकता येतो. म्हणजे आनंदमय कोश आहेच, शिवाय आत्मतत्व हे आनंदानं परिपूर्ण भरलेलं आहे. सच्चित आनंद आहे ते. असं असताना सुद्धा मी मात्र कायम चिंतेमध्ये दुर्मुखलेली असते. त्याचा दोष आत्मतत्वाला किंवा आनंदमय कोशाला देता येत नाही. माझं मन हे सतत दुःखी राहणं पसंत करत असतं. काही ना काही चिंता ओढवून घेत असतं. विनाकारण बऱ्याच वेळेला त्राग करत असतो. त्यामुळे मी स्वतःहूनच या उपलब्ध असलेल्या आनंदाचा उपभोग घेण्याचं मी टाळत असते. त्याला कोणीच काही करू शकत नाही. अगदी ईश्वरीय आत्मतत्व सुद्धा आपल्या पुढे हात टेकतं असं म्हणायची वेळ येते. तर हा आनंदमय कोश सुद्धा हा विकारी आहे, बदलणारा आहे. त्यामुळे ते आत्मतत्व नाही. मग आता आत्मतत्व, आत्मतत्व, ईश्वरीय तत्व हे आहे तरी कुठे? तर हे 5 कोशांच्या अतीत ते हृदयामध्ये स्थित आहे असं मानण्यात येतं. आता हृदयामध्ये म्हणजे कुठे? तर फिजिकल अर्थानं, शारीरिक अर्थानं हृदय याचा अर्थ घ्यायचा नाही. तर हृदय याचा अर्थ असा आहे की प्रेमानं, करुणेनं, दयेनं, सहानुभूतीनं अखिल विश्वाच्या बद्दल मनामध्ये प्रचंड प्रेम, स्नेह जेव्हा दाटून आलेला असतो, त्याला आध्यात्मिक भाषेमध्ये हृदय असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये हे आत्मतत्व स्थित आहे. परंतु त्याच्यावर सर्पाने आपला फणा उभारून ठेवलेला आहे. कोणता हा सर्प म्हणून आपल्याला त्याचे दर्शन होत नाही. आदि शंकराचार्य म्हणतात की त्रिगुण जे सत्व, रजो, तम गुण आहेत, ज्यांनी ही प्रकृती बनलेली आहे, म्हणजेच प्रकृतीकडनं शरीर मिळालं, त्यामुळे प्रकृतीचे 3 गुण शरीरामध्ये सुद्धा आले, नाही का? कोणते 3 गुण? सत्व, रजो, तम. सत्वाबद्दल काही प्रॉब्लेम नाही. तो शांत, प्रसन्न, मंगल असा गुण आहे, जो आपल्या म्हणणं अगदी क्वचितच कधीतरी झळकू शकतो. परंतु साधू संत महात्मे जे आहेत त्यांच्यामध्ये काय घडतं? त्यांच्यामध्ये हा सात्विक गुण लखलखत्यानं अगदी आपल्याला प्रकर्षानं त्यांच्यातला सात्विक गुण, त्यांची प्रेमळ वृत्ती त्यामुळे प्रकाशित झालेली असते. परंतु एरवी मात्र आपल्यातील हृदयामध्ये स्थित असलेलं हे जे आत्मतत्व आपल्या शरीरात आहे आणि आपल्याला दिसत नाही, याचं कारण त्याच्यावरचा सर्पाचा फणा म्हणजे त्रिगुणांचा पहारा त्याच्यावर असल्यामुळे. तमोगुण म्हणजे अंधकारमय गुण आणि रजोगुण म्हणजे काय सांगावं, क्रोध, मत्सर वगैरे अनेक विकारांनी बनलेले हे गुण आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रभावामुळे आपल्याला आपलं आतलं शुद्ध निर्मळ चैतन्य तत्व दिसू शकत नाही.
इथे मी तुम्हाला एक कथा सांगू इच्छिते. कथा आहे आद्य शंकराचार्यांचे जे पुढे शिष्य झाले ते सुरेश्वराचार्य. बर का, सुरेश्वराचार्य आपल्याला माहिती आहेच की आदि शंकराचार्यांनी 16व्या वर्षी प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिलं. प्रस्थानत्रयी म्हणजे काय? भगवद्गीता, उपनिषद आणि वेदांत सूत्र याच्यावर त्यांनी भाष्य लिहिलं आणि त्या अनेक ग्रंथांची रचना केली आणि त्यानंतर ते भारतभर त्यांनी एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळेला त्यांनी भ्रमणयात्रा केली आणि त्यामध्ये लोकांना त्यांनी वेदांताचा खरा अर्थ समजावून सांगितला. तर त्या भ्रमंतीमध्ये बर का, एकदा नर्मदा तीरी त्यांना असं कळलं की महिष्मती नगरामध्ये मंडन मिश्रा म्हणून प्रख्यात पंडित राहत होते. त्यांच्या शिष्यांना माहिती काढली आणि ते म्हणाले की तुम्ही या प्रख्यात पंडित मंडन मिश्रा यांच्या बरोबर तुम्ही तत्वज्ञानावर तुम्ही वाद करावा आणि त्यांना वादामध्ये तुम्ही हरवावं, त्यामुळे तुमचं नाव साऱ्या भारतभर पसरलं जाईल. ते अत्यंत अतिशय हुशार, कुशाग्र असे पंडित होते. आदि शंकराचार्य हसून म्हणाले, ठीक आहे, काही हरकत नाही. आता मंडन मिश्रा हे कर्मकांडाचे फॉलोअर होते, साधक होते. वेदांमध्ये 2 भाग पडतात बर का. वेदांमध्ये 2 भाग पडतात. एक आहे कर्मकांडात्मक भाग, ज्याला पूर्वमीमांसा असं म्हटलं जातं, आणि दुसरा आहे ज्ञानकांड. कर्मकांड, ज्ञानकांड. कर्मकांडाचे ते उपासक होते. आता भारतीय तत्वज्ञानामध्ये 6 प्रमुख दर्शन मानली जातात. तर त्यापैकी पूर्वमीमांसा म्हणजे वेदांचा कर्मकांडात्मक भाग हा गणला जातो. पूर्वमीमांसा त्याचे जे निर्माते आहेत ते जैमिनी ऋषी मानले जातात. त्यानंतर येतं उत्तर मीमांसा म्हणजे वेदांचा ज्ञानकांड भाग, त्याचे महर्षी व्यास हे निर्माते मानले जातात. त्यानंतर कणाद ऋषी हे वैशेषिक दर्शनाचे निर्माते मानले जातात. नंतर गौतम ऋषी हे न्याय दर्शनाचे निर्माते मानले जातात. त्यानंतर कपिल ऋषी हे सांख्य योगाचे ते निर्माते आहेत आणि पतंजली ऋषी हे योगाचे निर्माते आहेत. अशी 6 प्रमुख दर्शन आपल्याकडे मानली जातात. तर मंडन मिश्रा हे कर्मकांडाचे होते आणि आदि शंकराचार्य हे ज्ञानकांडाचे उपासक होते. तर त्यामुळे त्यांच्यातल्या तत्वज्ञानामध्ये जो भेद होता त्यावर ते एकमेकांशी वाद करणार होते. मंडन मिश्रांबद्दल त्यांना असं कळलं की त्यांची जी हवेली आहे ती तुम्हाला अगदी पटकन सापडू शकेल बर का. का? कारण ती हवेली अत्यंत प्रशस्त आहे आणि भोवती प्रशस्त मोठच्या मोठं अंगण आहे. अनेक वृक्ष तिथे भरलेले आहेत आणि एवढंच नाही तर त्या वृक्षावरचे पक्षी बर का, त्या वृक्षावरचे पक्षी हे किलबिलाट न करता एकमेकांशी वेदांच्या कर्मकांडांबद्दल एकमेकांशी चर्चा करताना तुम्हाला ऐकू येतील असं त्यांनी वर्णन केलं. तर त्याप्रमाणे त्यांची हवेली शोधायला काही फारसा वेळ लागला नाही. आदि शंकराचार्य मंडन मिश्रांकडे गेले, त्यांची दोघांची भेट झाली
आणि आदिशंकराचार्यांनी त्यांना असं म्हटलं की मला आपल्याशी तर्कामध्ये, तत्वज्ञानामध्ये वाद घालण्याची इच्छा आहे. पण मंडन मिश्रांनी आदिशंकराचार्यांकडे जरा बघितलं. 22 वर्षाचा जेमतेम हा युवक असेल. नाही, विद्वत्तेचं तेज त्याच्या मुखावर झळकत होतं, याबद्दल काही वाद नाही. पण हा तरुण माझ्याशी वाद घालायचा प्रयत्न करतोय, ठीक आहे, होऊन जाऊ दे त्याच्या मनासारखं, असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी संमती दिली. अजून 2 दिवसांनी एकमेकांमध्ये वाद होईल हे ठरलं आणि त्याची पैस सुद्धा, अट सुद्धा लावण्यात आली. आदी शंकराचार्य म्हणाले की आपल्याशी वाद करून जर मी त्यामध्ये हरलो, आपल्याशी वाद करून त्यामध्ये जर मी हरलो, तर मी माझं संन्यासी आश्रम, माझा संन्यासी धर्म मी सोडून देईन, त्याचा त्याग करेन आणि तुमचा शिष्य मी बनेन आणि मी गृहस्थाश्रम पत्करेन. मग त्यामुळे मंडन मिश्रांनी सुद्धा ती अट मान्य केली आणि ते म्हणाले जर मी या वादामध्ये हरलो तर मी तुमचं शिष्यत्व पत्करीन, बर का, मी तुमचं शिष्यत्व पत्करेन आणि मी माझा गृहस्थाश्रमाचा त्याग करून संन्यास धारण करेन. अशा प्रकारे अटींची सगळी बोलणी झाली आणि 2 दिवसांनी मग वादाला सुरुवात होणार होती. आता त्याच्या पुढचा भाग आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. मंत्र 14. अज्ञान प्रभव सर्वं ज्ञानेन प्रविलीयते संकल्पो विविधः कर्ता विचारः सोयम ईदृशः. म्हणजे काय की हे जे सगळं जग भासत आहे, हे जे सगळं जग भासत आहे ते निव्वळ सत्य नसून ब्रह्म सत्य, जगत मिथ्या, बर का. म्हणजे काय, हे भलं प्रचंड विविधतेनं नटलेलं हे जरी जग आपल्याला दिसत असलं तरी ते सत्य नाही, ते मिथ्या आहे. आणि त्यासाठी आदिशंकराचार्य म्हणतात की हे आपल्या अविद्येमधून निर्माण झालेलं आहे. म्हणजे कसं आहे ना की जगत जे निर्माण झालंय ते अज्ञानानं निर्माण झालेलं आहे. ज्ञान झालं रे झालं की ते विलय पावतं. म्हणजे कसं आहे ना की दोरीला प्रत्यक्षामध्ये ती दोरी असून सुद्धा जेव्हा मनुष्याला ती सर्प भासते, बर का, जेव्हा ती दोरी नसून ती सर्प म्हणून भासते तेव्हा सर्प याची सत्यता खरी आहे का? नाही, ती त्याच्या दोरीच्या अज्ञानातून तो सर्प निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या ब्रह्मांडाचं मूल तत्व हे आत्मतत्व आहे आणि ते एकमेव सत्य असून त्याच्यावर भासणारं जगत हे दोरीवरच्या सर्पाप्रमाणे मनुष्याला भासतं. आता हे ऐकल्यानंतर आपण जरा गोंधळात पडतो. हे सगळं मिथ्या आहे. अरे मी तर या प्रत्यक्ष जगामध्ये, व्यवहारामध्ये 24 तास इंटरॅक्शन करत असते. अनेक माणसं मला भेटतात, अनेक जगताच्या गोष्टींशी माझा संपर्क येतो. मग याला खोटं म्हणायचं, मिथ्या म्हणायचं, स्वप्नासारखं आहे, दोरीवरच्या सर्पासारखं आहे असं म्हणून त्याला सोडून द्यायचं का? हा भास आहे का निव्वळ?
केवळ माझ्या मनानं निर्माण केलेलं हे जगत आहे का? तर नाही, असा त्याचा अर्थ होत नाही बर का. पारमार्थिक दृष्टीनं सत्यतेच्या 3 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर जगत हे आपल्याला मिथ्या वाटतं. पहिल्या सर्वश्रेष्ठ सत्यतेच्या पायरीवर कोण आहे उभं? तर तिथे केवळ आणि केवळ हे निर्गुण परब्रह्म तत्व त्या श्रेष्ठ अशा सत्यतेच्या पायरीवर आहे. मग त्याच्या खालोखाल ही दुसरी पायरी येते, केवळ परब्रह्मच त्या पायरीवर का? जगत का नाही त्या पायरीवर? तर परब्रह्म तत्व कसं आहे ते त्याची सत्यता ही काल होती, आज आहे, उद्याही असेल, निरंतर आहे, इटर्नल आहे. त्याचं एक्झिस्टन्स हे स्वयंभू आहे, स्वतःच आहे. काळाचं त्याला बंधन नाही, अविनाशी आहे. त्या अर्थानं ते श्रेष्ठ आहे. जगताचं सत्यत्व कोणी नाकारत नाही, परंतु ते आहे कसं? तर ते काही काळापुरतं जगतातील प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीला काही काळापुरतं उसनं मिळालेलं हे एक्झिस्टन्स आहे. त्याची सत्यता आहे, निर्विवाद आहे. आता मी सध्या जी बोलतेय वागते तर मी सत्य नाही का? आहे. हा काही केवळ भास नाही, परंतु माझी सत्यता ही काही काळापुरती आहे. जगतातील प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीचं जे एक्झिस्टन्स आहे, जे सत्यत्व आहे, ते त्याचं स्वतःचं नाही. म्हणूनच एक्झिस्टन्सच्या 2 हे फरक असे पडले जातात. एक म्हणजे इंट्रिन्सिक एक्झिस्टन्स, म्हणजे काय की स्वतःच असणारं सत्यत्व. मग स्वतःच असं सत्यत्व कुणाकडे आहे? केवळ आणि केवळ परब्रह्माकडेच आहे. सच्चित आनंद मेन एक्झिस्टन्सचा पाया आपल्याला सगळ्यांना कोणी दिलाय? परब्रह्मानीच दिलेला आहे. माझं जर एक्झिस्टन्स माझं स्वतःच असतं, माझं स्वतःच जर असतं तर मी सुद्धा परब्रह्मासारखीच इटर्नल नसते का झाले? चिरंतन शाश्वत अशी मी राहिले असते. परंतु तसं होत नाही. आपल्या सगळ्यांचं जगतातील प्रत्येक गोष्टीचं जे एक्झिस्टन्स आहे ते बॉरोड एक्झिस्टन्स आहे, उसनं. आणि उसनं घेतलं की निदान परमार्थिक कायद्याप्रमाणे ते माणसाला परत करावं लागतंच, नाही का? व्यावहारिक जगतामध्ये भले मी दुसऱ्याचे पैसे घेईन आणि त्याला परत करणार नाही, पण मला जे एक्झिस्टन्स मिळालंय ते मात्र माझं माझं करत मी त्याला कवटाळून बसू शकत नाही. जे उसनं मिळालंय ते मला कधी ना कधीतरी परत करावं लागतं. त्यामुळे व्यावहारिक सत्यता असं याला म्हटलं जातं. सत्यता आहे, पण ती परब्रह्माच्या तुलनेनं कमी दर्जाची आहे, म्हणून त्याला मिथ्या असं म्हटलं गेलेलं आहे. आणि या अर्थाने जेव्हा आपण हा श्लोक बघतो तेव्हा मग मिथ्याचा खरा अर्थ आपल्या लक्षात येतो. आणि मग काय ते स्वप्न म्हणजे हा काही केवळ भास नाही आहे, जगताला सुद्धा आहे सत्यत्व आहे, पण ते काही काळापुरतं आहे, क्षणभंगूर आहे आणि बदलणारं आहे. या अर्थानं ते मिथ्या म्हटलं जातं. मिथ्याची गंमत कशी आहे ना, की वस्तू एकतर काय असते? सत असते किंवा असत असते. भगवद्गीता अध्याय 2 16व्या श्लोकामध्ये याचं विवेचन आलेलं आहे. 16वा श्लोक असं म्हणतो, जे सत आहे ते कधीही
नाहीसे होत नाही. परब्रह्म सत आहे आणि कायमचं सत्यत्व त्याला मिळालेलं आहे. त्यामुळे तो नाही अशी अवस्था कधीच येणार नाही. भले सगळी ब्रह्मांड कोसळून पडू देत, परंतु सगळ्यांचा मूलभूत पाया हा कालही होता, आजही असेल आणि ब्रह्मांड असू देत नसू देत तो असेलच असेल. त्यामुळे काय श्लोक म्हणतो, जे सत आहे ते नाहीसे होत नाही आणि जे असत आहे ते आहे असं होत नाही. म्हणजे एक झालं पूर्णपणे सत्य, निर्विवाद सत्य, ज्याला आपण चॅलेंज करू शकत नाही, जे कधी नाश पाहू शकत नाही असं सत्य परब्रह्म. आणि दुसऱ्या बाजूला येतं असत, म्हणजे जे अस्तित्वातच नाही. परंतु जगताची काय गोष्ट आहे की ते धड सत पण नाही आणि ते धड असत पण त्याला म्हणता येत नाही. कारण कसं मी म्हणू जगताला असत, ते दिसतंय ना मला, मी ते अनुभवते, त्यामध्ये बघते, त्याला त्याच्यामध्ये इंटरॅक्शन करते, त्यामुळे त्याला असत पण मला म्हणता येत नाही. सत आणि असत याच्या मधला जो टप्पा आहे तो आहे मिथ्या गोष्टींचा, म्हणजे जगताचा. मिथ्या अशा अर्थानं की बाबा ते पूर्णपणे असत्य पण नाही. काय करायचं, पूर्णपणे ते सत्य पण नाही, पूर्णपणे ते असत्य पण नाही. ते भासत, ते जाणवतं, ते अनुभवाला येतं, परंतु त्याचं एक्झिस्टन्स जे आहे ते विनाशी आहे. कधी ना कधीतरी जगताचा डोलारा, व्यक्ती, माणसं, लाखो गोष्टी कधी ना कधीतरी त्यांच्या त्यांच्या वेळेला नाश पावणार आहेत. या दृष्टीनं ते मिथ्या आहे. त्यामुळेच वस्तू एखादी आहे असं जेव्हा आपण म्हणतो, टेबल आहे, खुर्ची आहे, ग्लास आहे, तेव्हा काय घडतं की ग्लास ही गोष्ट आहे जगतातील, परंतु त्या ग्लासला एक्झिस्टन्सचा पाया आहे या शब्दानं दिलेला आहे. आहे म्हणजे सत्यत्व, तो मूलभूत पाया आहेच. मग त्याच्यावर भले एकदा टेबल येईल, त्याच्यावर ग्लास असेल, मग नसेल, असेल, परत दुसरी काहीतरी गोष्टी येईल, लाखो गोष्टी या मूलभूत पायावर येतील, काही काळ राहतील आणि जातील, पण हा एक्झिस्टन्सचा मूलभूत पाया मात्र निर्विवादपणे असेलच असेल. श्लोक मंत्र 15. इनयोर्य उपादान एकम सूक्ष्म सदव्ययम यथेव वृद घटदादिनाम विचारः सोयम ईदृष्टः. म्हणजे काय की या मंत्रामध्ये आदि शंकराचार्य असं म्हणतात की उपादान कारण म्हणजे मटेरियल कॉज, उपादान जसं मातीचा घडा घेतला तर त्याचं उपादान कारण मटेरियल कॉज हे काय आहे, माती आहे, आणि त्याचं इंटेलिजन्स कॉज कोण आहे, तर कुंभार आहे, माती घडे बनवणारा कुंभार. तर त्याप्रमाणे मटेरियल कॉज हे आहे, ही जी सगळी अविद्या आहे त्याचं मटेरियल कॉज हे सत तत्व आहे. परब्रह्म तत्व हे सच्चित आनंद स्वरूप आहे. त्यातला पहिला सतचा जो पाया आहे त्याच्यावर ही सगळी अविद्या, अज्ञान उभं आहे. जगताचं उपादान कारण आणि जगताचं इंटेलिजन्स कारण हे कोण आहे, तर दोन प्रकारे आपल्याला हे मांडता येतं बरं का. आपण जर निर्गुण परब्रह्म तत्व घेतलं, ज्याच्यामध्ये त्याची अंतर्भूत माया शक्ती आपण त्याच्यामध्ये मिळवली नाही, केवळ आणि केवळ निर्गुण परमतत्व जर का आपण घेतलं, तर काय म्हणता येतं
की निर्गुण परब्रह्म हे जगताचं उपादान कारण आहे आणि त्याचं निमित्त किंवा इंटेलिजन्स कॉज आहे. पण जर का आपण सगुण ब्रह्मन घेतलं, सगुण ब्रह्मन म्हणजे काय, तर निर्गुण परब्रह्मामध्ये त्याची अंतर्गत शक्ती माया, निर्गुण परब्रह्म अधिक माया असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो होतो सगुण ब्रह्मन. मग त्या दृष्टीनं आपण काय म्हणू शकतो, तर सगुण ब्रह्मन हे जगताचं कारण आहे आणि त्याचं मटेरियल कॉज जे आहे ती माया शक्ती ही त्याचं मटेरियल कॉज किंवा उपादान कारण आहे. अपरोक्ष अनुभूती भाग 3 या एपिसोडचा शेवट मी आता एका कथेनं करत आहे. आदि शंकराचार्य त्यांना उपजत वैराग्य प्राप्त होतं. त्यांना संन्यास घेण्यासाठी आपल्या मातेची अनुमती घेणं खूप गरजेचं होतं आणि त्यांना ते अशक्य वाटत होतं. कारण अर्थातच आर्यांबाला म्हणजे त्यांच्या मातेला त्यांच्या मुलाशिवाय, शंकराचार्यांशिवाय दुसरा कोणताही आधार नव्हता. आता झालं काय की 5व्या वर्षी आचार्य गुरुकुलामध्ये गेले, शिक्षण घेतलं. 7व्या वर्षी आचार्य ही पदवी घेऊन ते आपल्या घरी परतले. तेव्हा एके दिवशी ऋषी उपमन्यू, दधीची, ऋषी गौतम आणि ऋषी अगस्ती त्यांच्या घरी आलेले होते. सर्वांनी आदि शंकराचार्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेचं मनापासून कौतुक केलं. तेव्हा आर्यांबानं अतिशय कौतुकानं, तिला तर कौतुक असणारच आपल्या मुलाचं, तिनं अतिशय कौतुकानं त्या ऋषींना आदरानं, विनयानं प्रश्न विचारला की कृपया आपण मला याच्या अलौकिक बुद्धिमत्तेचं, तेजस्वी व्यक्तिमत्वाचं रहस्य आपण मला सांगावं. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही आणि आदि शंकराचार्यांच्या वडिलांनी दोघांनी मिळून शंकराची मनापासून कठोर अशी साधना केली. त्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तुमच्या दोघांच्या तपस्येमुळे हा तुमचा पुत्र हा साक्षात भगवान शंकरांचा अवतार म्हणून तुमच्या पोटी त्यानं जन्म घेतला. खरं म्हटलं तर त्याला केवळ 16 वर्षांचंच आयुष्य आहे बर का. बोलता 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 ते मातेलाच ते सांगून गेले की खरं म्हटलं तर त्याला केवळ 16 वर्षांचंच आयुष्य आहे, परंतु त्याला राष्ट्र कार्य करायचंय हे जाणून त्याला 32 वर्षांचं आयुष्य लाभेल असं सांगून ते ऋषी निघून गेले. आर्यांबाच्या तर काही मनामध्ये त्याचा अर्थबोधच होईना. माझा मुलगा अल्पायुषी ठरणार, त्या दुःखानं ती खाली कोसळली आणि मग तिला कसं बस आदि शंकराचार्यांनी सावरलं आणि मग तिला त्यांनी समजावलं की मला या दुःखमय संसार चक्रामध्ये, मला या दुःखमय संसार चक्रामध्ये अजिबात अडकायची इच्छा नाही. जन्म मरणाचं हे चक्र मला थांबवायचं आहे आणि म्हणून मला संन्यास धारण करून, बर का, संन्यास धारण करून ज्ञान योगानं परमेश्वर प्राप्ती जर मी केली तर माझं पूर्वीचं सगळं संचित नष्ट होईल आणि मला
कायमची जन्म मरणाच्या चक्रातून मुक्ती मिळेल. म्हणून हे माते, मला तू कृपया संन्यास ग्रहण करण्यासाठी अनुमती द्यावीस. आर्यांबानं त्याच्याकडे अगदी अगतिकपणे बघितलं आणि म्हणाली, तू म्हणतोयस ते सगळं खरंय, पण बाळा मी तुला कशी काय अनुमती देऊ? हा, तूच तर माझा एकुलता एक आधार आहेस. माझं कसं होणार? माझा कोण सांभाळ करणार? तेव्हा शंकराचार्य म्हणाले, हे बघ माते, मी तुझी सगळी नीट व्यवस्थित सोय लावूनच मग मी जाईन. तुला आयुष्यभर कुठल्याही गोष्टींची कमतरता पडणार नाही, याचं मी तुला वचन देतो. हो ठीक आहे, पण माझे अंत्यसंस्कार कोण करेल? हा, आर्यांबानं त्याला विचारलं. माझ्या मृत्यूनंतर तूच केवळ माझे अंत्यसंस्कार करायला हवेस, अशी माझी मनापासून इच्छा आहे. तेव्हा शंकराचार्यांनी तिला आश्वासन दिलं की तू ज्या क्षणी, बर का, ज्या क्षणी तू माझी आठवण काढशील, तुझ्या अखेरच्या क्षणांमध्ये जेव्हा तुला माझी आठवण येईल, त्या क्षणी मी ताबडतोब तुला कुठेही असलो तरी तुला भेटायला येईल आणि तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझे अंत्यसंस्कार सुद्धा करेन, हे मी तुला वचन देतो. असं बोलून त्यांनी आर्यांबाला आश्वस्त केलं. अपरोक्षानुभूती भाग 3 हा एपिसोड मी इथे संपत आहे. परंतु त्याच्या पुढचे एपिसोड घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की कृपया अमृताचे डोही या माझ्या यूट्यूबवरील आध्यात्मिक चॅनलला कृपया तुम्ही सगळ्यांनी शेअर करा, लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.